नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 11 एप्रिल 2026 आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याचा हळद काढणी चालू आहे, कांदा काढणी चालू आहे, गहू देखील थोडेफार राहिले आहेत. नंतर शेतकऱ्याचे मेसेज आलेत की आता परिस्थिती काय राहील, अवकाळी पाऊस येईल का. तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे 11 एप्रिल 2026. आजपासून 20 तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे. 37, 38, 39, 40 अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की ज्यांच्याकडे हळद असेल, कांदा असेल, तुम्ही काय करा, 20 ते 24 एप्रिलच्या दरम्यान राज्यात परत अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट आणि काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. मग सांगायचं झालं तर सुरुवात कशी होणार आहे, तर 20 एप्रिलला काय होणार आहे, तसं तर 19 एप्रिलला म्हणजे साताऱ्यापासून कोल्हापूर, सातारा, राधानगरी, त्याच्यानंतर पुणे, महाबळेश्वर, इगतपुरी आणि नाशिक ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, 20 तारखेपासून 20, 21, 22, 23च्या दरम्यान म्हणजे त्या पट्ट्यामध्ये पाऊस येणार आहे. पुणेकरांना गारपीट पाहायला भेटणार आहे, परत पाऊस पाहायला भेटणार आहे, गारपीट पाहायला भेटणार आहे. मुंबईकरांना गारपीट पाहायला भेटणार आहे. कल्याण, मुंबई, डोंबिवली, ठाणे त्या भागात मुंबईच्या लोकांना देखील गारपीट देखील पाहायला भेटेल, पाऊस देखील अवकाळी पाहायला भेटेल, म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षायचा. मग त्याच्यानंतर राज्यातले पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या आणि उत्तर महाराष्ट्रातली काय परिस्थिती राहणार, तर पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं 22, 23, 24च्या दरम्यान म्हणजे 22, 23, 24च्या दरम्यान 1-2 दिवस तुमच्याकडे देखील पाऊस येणार आहे. काही ठिकाणी गारपीट होईल, पण सगळीकडे पाऊस पडणार नाही, गारपीट देखील सगळीकडे होणार नाही, म्हणून हा अंदाज विदर्भातल्या पूर्व आणि पश्चिममध्ये 6-5-11 जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्हा झालं, नागपूर जिल्हा झालं, भंडारा जिल्हा झालं, गोंदिया झालं, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 21 एप्रिल ते 24 एप्रिलच्या दरम्यान तुमच्याकडे काही ठिकाणी गारपीट होईल, तुरळक ठिकाणी पाऊस देखील होणार आहे आणि काही ठिकाणी वारं देखील सुटणार, म्हणून हे अंदाज 24 एप्रिलचा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येतं. त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्याकडं म्हणजे मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर जिल्हा झालं. त्या परभणी जिल्ह्यातल्या 7 जिल्ह्यातल्या लोकांना सांगू इच्छितो की ज्यांचा हळद असेल तर तुम्ही काय करा, 20 तारखेपर्यंत काढून झाकण्याची तयारी ठेवा. कारण की 21 नंतर काय होणार, 21 पासून ते 24च्या दरम्यान परभणी जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या भागात भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. लातूर जिल्ह्यात देखील काही भागात गारपीट होईल, धाराशिवकडे देखील थोड्याफार प्रमाणात गारपीट होईल, बीड जिल्ह्यात देखील गारपीट होईल, नांदेडकडे देखील काही भागामध्ये गारपीट होईल, पण गारपीट सगळीकडे होणार नाही, तुरळक ठिकाणी होणार आहे, म्हणून हे मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. आणि पाऊस देखील सर्वदूर पडणार नाही, फक्त अवकाळी येणार आहे, अवकाळी सगळीकडे पडत नसतं, म्हणून हे देखील मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचं. उत्तर महाराष्ट्राकडे वळू. उत्तर महाराष्ट्राकडे सर्वप्रथम अहिल्यानगर जिल्ह्यातले सर्व शेतकऱ्याचे कांदे काढणं चालू आहे. काल मी गेल्याच्या नंतर पाहिलं तर कांदे काढणं चालू आहे, लगभग सुरू आहे कांदे काढण्याची. अहिल्यानगर झालं, नाशिक जिल्हा झालं, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं. त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे 21 तारखेपासून ते 24 तारखेच्या दरम्यान 2 दिवस तुमच्याकडं अवकाळीचं सावट राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तुरळक भागात थोडीफार गारपीट होईल, म्हणून हे देखील लक्षात यायचं. सर्वदूर काही पाऊस पडणार नाही, अवकाळी पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी वारं सुटणार आहे, पण थोडं अवकाळीचं सावट आहे, म्हणून हे लक्षात यायचं. म्हणजे काय होतंय किंवा एक पूर्वकल्पना म्हणून हे अंदाज 21 ते 24 एप्रिलचा दिला जाईल. त्याच्यानंतर कोकणपट्टीमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की नंदुरबारपासून मुंबई, कल्याण, ठाणे, मुरबाड, त्याच्यानंतर इगतपुरी, त्याच्यानंतर इकडं संगमनेर, जुन्नर, सिन्नर, आंबेगाव तालुका, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, त्याच्यानंतर महाबळेश्वर, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, तसंच इकडं बेळगाव, कर्नाटक ह्या पट्ट्यातल्याच कोकणपट्ट्याच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं मात्र 19 तारखेलाच वातावरणात बदल होणार आहे. काही ठिकाणी गारपीट देखील पाहायला भेटणार. पुणेकरांना परत एकदा काही भागात गारपीट पाहायला भेटणार आहे. मुंबईमध्ये ठाणे, कल्याण, इगतपुरी, इटलवाडी त्या परिसरात गारपीट पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर संगमनेरकडे देखील गारपीट पाहायला थोडी भेटत. त्याच्यानंतर जुन्नर, आंबेगाव तिकडल्या पट्ट्यामध्ये नारायणगावकडे देखील गारपीट थोडी पाहायला भेटत.
त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यात देखील गारपीट पाहायला भेटणार म्हणून ह्या अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 21 एप्रिल ते 24 एप्रिलच्या दरम्यान राज्यात भाग बदलत तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज आहे. खूप काही मोठा पडणार नाही पण अवकाळी येणार आहे, म्हणून ज्यांची हळद असेल तर तुम्ही झाकण्याची तयारी ठेवायची. तसेच काल काय झालं, प्रसार माध्यमातून बऱ्याच ठिकाणी म्हणजे 2026चा एल निनो असल्यामुळे दुष्काळ पडणार अशा बऱ्याच बातम्या पसरत आहेत, न्यूज पसरत आहेत. तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 2026ला म्हणजे दुष्काळ म्हणजे कसं असतं की त्या साली काहीच येत नसतं, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. तुम्हाला म्हणतो सांगू इच्छितो की यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे, सरासरी इतका पडणार आहे, 550 ते 600 मिलीमीटर पडणार आहे. पिकं चांगली येणार आहेत म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. पण यावर्षी 2026ला आता परतीचा पाऊस जोरात पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचं. यावर्षी थोडाफार पाऊस कमी प्रमाणात आहे पण पिकं मात्र चांगले येणार आहेत म्हणून हे लक्षात यायचं. पण काय झालं, प्रसार माध्यमातून एल निनो बद्दल खूपच काही चर्चा चालू आहे. म्हणून या एल निनो बद्दल तुम्हाला एक सांगू इच्छितो. एल निनो नेमकं काय असतं आणि एल निनोचा खरं तर तुम्हाला सांगतो याचा आपल्या भारतात काही फरक पडत नाही. तुम्हाला एक सविस्तर माहिती सांगतो एल निनो बद्दल संपूर्ण समजून घेऊ. एल निनो आणि ला निना हे दोन मुळातच स्पॅनिश भाषेतील शब्द आहेत, पण याचा अर्थ नेमका ठाऊक नसला तरी लोक त्याचा संबंध मान्सूनशी जोडत आहेत. पण एल निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडणार अशी बऱ्याच जणांच्या मनात भीती वाटते आणि ला निनाचं नाव निघालं की पाऊस होणार असं वाटतं. पण यात तथ्य काय हे नेमकं जाणून घेणे गरजेचं आहे. एल निनोचं शब्दशः मराठीत नाव होतं बाळिशू. एल निनो हा शब्द स्पॅनिश भाषेतील शब्द असल्यामुळं त्याचं मराठीतून नाव होतं बाळिशू. बाळिशू हे नाव पडण्याचं कारण तुम्हाला सांगायचं होतं. एल निनो डिसेंबर महिन्यामध्ये उद्भवतो आणि डिसेंबर महिन्यामध्ये नेमकं ख्रिसमसचा बाळिशूचा जन्म झाल्यामुळं त्याचं नाव पडलं बाळिशू, म्हणून एल निनो नाव पडलं. आणि ला निनाचा अर्थ आहे सुकन्या. हे केवळ नावं नाहीत, घटना नाहीत, तर आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घ अवधीच्या समुद्रातील प्रक्रिया आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला जो प्रशांत महासागर आहे, त्या प्रशांत महासागराचं काय होतं, त्या समुद्राचं पाणी डिसेंबर महिन्यामध्ये थोडं गरम होतं, म्हणजे तापल्या जातं. म्हणजे काय होतं, ते तापमान अर्ध्या अंशानं वाढतं आणि ती तापमान वाढ काय होती, समुद्रावाशी पसरल्या जाते. अर्ध्या अंशानं तापमान वाढलं, सौम्य एल निनो निर्माण झालं जाहीर केलं जातं. पण ते तापमान 2 अंशानं जर वाढलं तर अतितीव्र एल निनो निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि आपल्या इकडं दुष्काळ पडणार असं म्हणतात. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की ज्या एल निनो जो असतो ना, एल निनो कधी निर्माण होतो, डिसेंबर महिन्यामध्ये. पण त्याआधी आपल्या भारतामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये नैऋत्य मान्सून आधीच निघून गेलेला असतो. मग पुढच्या वर्षी एल निनो कसा राहील त्याचा आधी भाकीत मांडणं हेच सगळ्यात महत्त्वाचं चुकीचं आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो आणि जे अंदाज व्यक्त करत असताना एल निनो आणि ला निना ह्या प्रक्रिया आहेत ना, दरवर्षी काय होतं, साधारणपणे 2-4 वर्षात कधीतरी आलटून पालटून निर्माण होता. पण काय झालं, परिस्थिती अनेक वर्षी प्रशांत महासागराचं तापमान सरासरी इतकं राहतं, मग एल निनो नसतं आणि ला निना बी नसतं. या उलट नैऋत्य मान्सून हा कधी न चुकता दरवर्षी भारतावर येतो. म्हणून मान्सूनचा आणि एल निनो अथवा ला निना याचा सरळ घनिष्ठ संबंध लावता येत नाही. पण एल निनो असो या नसो, मान्सून त्याच्यानुसार भारतावर येणार हे नक्की आहे. पण भारतीय मान्सूनच्या प्रक्रियेत उत्तर गोलार्धातील संपूर्ण युरोशिय खंड आणि दक्षिण गोलार्धातील हिंदी महासागर यांचा सहभाग असतो. म्हणून या विस्तीर्ण प्रदेशातील वातावरण, समुद्रात जे काही घडतं त्याचा भारतीय मान्सून प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. हिंद महासागराचं तापमान सर्वत्र सारखं नसतं. त्याचा पूर्व आणि पश्चिम भागातील तापमानामध्ये जी तफावत असतं तिचे मान्सून परिणाम होतो. तिबेटच्या उंच पठारावरील हवामानाचा भारतीय हवामानावर परिणाम होतो. हिवाळ्यातील हिमपर्वतीच्या क्षेत्रात हिमवृष्टी होते, तिचाही मान्सूनच्या प्रभाव पडतो. मध्य आणि उत्तर भारतातील उन्हाळी तापमानाचा मान्सूनचा पर्जन्यमानाशी संबंध आहे. तरी हल्लीच्या काळात हवामान शास्त्रज्ञ ह्या संबंधाकडे दुर्लक्ष करत आहेत. फक्त एल निनो विषयी बोलत आहे असल्याचं आपण पाहत आहे.
त्यामुळे सामान्य माणसाचा असा गैर होत चालला आहे की बलशाही भारतीय मान्सून जणू एलिनोच्या हातची कटपुटली आहे आणि एलिनो हा आपल्या माणसांचा एकमेव सूत्रधार आहे असं वास्तविक वाटायलंय. पण वास्तविक पाहता परिस्थिती नाही. हल्ली आपण पहिली गोष्ट पाहत असतो, आगामी काळात एलिनो हा म्हणजे सांगायचं झालं तर डिसेंबरमध्ये म्हणजे ख्रिसमसच्या सुमारात काय होतो त्यावेळेस प्रबळ होतो. म्हणजे डिसेंबरमध्ये ज्यावेळेस एलिनो सक्रिय होतो, पण त्यावेळेस तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या म्हणजे भारतावर नैऋत्य मान्सून आधीच येऊन गेलेला असतो आणि पुढच्या वर्षी एलिनो कसा राहील त्याचा आधी अंदाज बांधणं म्हणजे हे योग्य ठरत नाही. म्हणजे एलिनोचा नुसता अंदाज बांधून जर महाराष्ट्र आपला भारताचा अंदाज दिला तर हे योग्य ठरत नाही. म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो याला बऱ्याच काही कारणीभूत गोष्टी असतात. म्हणजे तिबेटचे उंच पटा, तिथलं तापमान कसं असतं, म्हणजे भारतामध्ये यावर्षी हिमवृष्टी कशी झाली त्याच्यावर देखील अवलंबून असतं. हिंद महासागराचं तापमान, आपलं अरबी समुद्राचं तापमान, भारतातलं तापमान, उत्तर आणि मध्य भारतातलं तापमान त्याच्यावर देखील अवलंबून असतं. पण हल्लीच्या काळी काय झालं माहिती आहे का, एलिनो बद्दल सांगतात पण तुम्हाला एक सांगू वास्तविक पाहता परिस्थिती नसते. एलिनो असो या नसतो, भारतावर मान्सून येणार ते येणार, येतो तर येतोच, मग हे लक्षात घ्यायचं. हे तुम्हाला सांगू इच्छितो. परत एकदा सांगतो, एलिनो हा डिसेंबरमध्ये काय होतो उद्भवतो म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या पेरू देशामध्ये, आणि डिसेंबरमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये थंडी असते. मग एलिनो डिसेंबरमध्ये उद्भवल्याच्या नंतर त्यावेळेस नेमकं तुम्हाला सांगतो आपला जे नैऋत्य मान्सून आहे तोपर्यंत निघून गेलेला असतो. मग निघून गेल्याच्या नंतर मग पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये कधी एलिनो कसा निर्माण होणार हे आधीच अंदाज बांधणं हे फारसे विश्वासार्थ ठरत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो एलिनो असो या नसो, दरवर्षी आपल्या भारतावर मान्सून येणार ते येणार, येतो तो येतच हे लक्षात येतं. पण काय झालं तुम्हाला एक सांगू इच्छितो की हे ग्लोबल वॉर्मिंगमुळं, वाढत्या तापमानामुळं काय झालं, निसर्ग 22 दिवस पुढं सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला, पावसाळा 22 दिवस पुढे सरकला. दरवर्षी पाऊस कधी येतो, लहान मुलाला जरी विचारलं तर तो म्हणतो 7 जूनला येतो. मग आता काय झालं, हे निसर्ग पावसाळा, उन्हाळा, हिवाळा 22 दिवस पुढे सरकला ना. मग तुम्ही काय करा, त्या 7 जूनमध्ये 22 मिसळा. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात पाऊस कधी येणार, 27-28 जूनच्या दरम्यान पाऊस येणार. हे कारण पुढं आणखी 20 दिवस जायला शिका. म्हणून यावर्षी देखील पाऊस चांगला पडणार आहे. तुम्हाला सांगतो सरासरी इतका पडणार आहे. आणि दुष्काळमध्ये कसं असतं की त्यावर्षी काहीच पिकत नसतं, तसं दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती, यावर्षी शेतकऱ्यासाठी मालामाल करणारं साल ठरणार आहे. शेतकरी मालामाल होणार आहे. पाऊस जेमतेम पडणार आहे, पिकं चांगली येणार आहेत आणि परतीचा पाऊस एक